नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण ही टेस्ट सिरीज इथं सुरू केलेली आहे. आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी बँड्समन पद असो, कॉन्स्टेबल पद असो, किंवा कारागृह पोलीस असो, किंवा SRPF पद असो, किंवा ड्रायव्हर पोलीस असो, तर या पोलीस भरतीमधील सर्व पदांसाठी आपण हे सराव प्रश्न इथं घेत आहोत. पहा मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये मागील वर्षी झालेले जे सतत रिपीट होत असतात पोलीस प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण घेत आहोत. पहा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीच्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील हा शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना देखील याचा नक्कीच फायदा होणार आहे. पहा, मागच आपण भाग 1 इथं घेतलेला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा भाग 2 इथं पाहणार आहोत. पहा मित्रांनो, भाग 1 ज्यांनी कोणी पाहिला नसेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो, त्यांनी तिथून तुम्ही तो भाग 1 पाहायचा आहे आणि त्यानंतर हा तुम्ही दुसरा भाग पाहायचा आहे. पहा, त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे. तर पहा, व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करायचं आहे आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील इथं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? पहा, उत्तर येत असेल तर उत्तर 3 ते 4 सेकंदामध्ये इथं नक्कीच सांगायचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून ह्या व्हिडिओच्या सोबतच तुमचं रिव्हिजन देखील होणार आहे, तुमचा अभ्याससुद्धा होऊन जाणार आहे. तर पहा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर MS स्वामीनाथन. पहा, आपल्या भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर MS स्वामीनाथन यांना ओळखलं जातं. पहा, पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी वरिष्ठ दर्जाचे पद कोणते आहे? तर पहा, हा प्रश्न नवी मुंबई पोलीस 2024च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. पहा मित्रांनो, पोलीस प्रशासनावरील हमखास 3 ते 4 प्रश्न प्रत्येक पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही IMP मार्क करून ठेवायचा आहे. तर पहा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पोलीस सहआयुक्त. पहा, लक्षात ठेवा, महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस सहआयुक्त हे वरिष्ठ दर्जाचं पद आहे. तर पहा, आणि जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते, तर पहा, महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस महासंचालक हे जे पद आहे, पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. पहा, लक्षात ठेवा, महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ पद विचारलं तर पोलीस सहआयुक्त असणार आहे आणि महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद विचारलं तर ते कोणतं असणार आहे, तर पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद असणार आहे. लक्षात घ्या, कन्फ्युजन होऊ देऊ नका, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, पुढचा प्रश्न, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो? पहा, नवी मुंबई या जिल्ह्यावरील हा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ठाणे व रायगड. पहा, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ठाणे व रायगड या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो. पहा, पुढचा प्रश्न, नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेला आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जसप्रीत बुमराह. पहा, पुढचा प्रश्न करंट अफेअरवरील प्रश्न आहे, लक्षात ठेवा. 2 जुलै 2024 रोजी हाथरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर पहा, हाथरस हे जे ठिकाण आहे ते कोणत्या राज्यात येतं? तर पहा, याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 4. पहा, हाथरस हे जे ठिकाण आहे ते उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे आणि उत्तर प्रदेशमधील या ठिकाणी हाथरस या ठिकाणी एका सत्संगादरम्यान म्हणजे त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी झालेली होती आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 121 लोकांचा चेंगराचेंगरीमध्ये जागीच मृत्यू झालेला होता. पहा, पुढचा प्रश्न, 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली?
पायाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिडको. लक्षात ठेवा 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण जो आहे तो कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनानं सिडको या महामंडळाची स्थापना तिथं केलेली होती. पहा सिडकोचा फुल फॉर्म काय आहे तर सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र. पहा महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे आणि सर्वांना माहीत असेलच. तर पहा सिडकोची जी स्थापना आहे ती 17 मार्च 1970 रोजी करण्यात आलेली होती. पहा पुढचा प्रश्न राज्यसभेचे सभापती कोण आहेत. पहा मित्रांनो राज्यसभा आणि लोकसभा याच्यावरती नक्कीच 1 ते 2 प्रश्न हमखास असतात. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जगदीप धनखड. लक्षात ठेवा राज्यसभेचे सभापती हे जगदीप धनखड आहेत. तर पहा भारताचे राष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे देखील तुम्हाला माहीत पाहिजे. आणि हे सभापती जे भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. कलम 64 नुसार भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभेचे सभापती सध्या कोण आहेत तर ते आहेत जगदीप धनखड. आणि लोकसभा अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत ओम बिर्ला. लक्षात ठेवा लोकसभा अध्यक्ष जर विचारलं कोण आहेत तर ते कोण आहेत तर ते आहेत ओम बिर्ला. हे देखील नाव तुम्ही इथं लक्षात ठेवायचं आहे. पहा पुढचा प्रश्न भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता. पहा सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू विचारलेला आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अटल सेतू. लक्षात ठेवा भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू म्हटलं तर तो कोणता असणार आहे अटल सेतू. पर्याय क्रमांक 3. पहा अटल सेतू हा भारतातील सर्वात जास्त लांब असलेला सागरी सेतू आहे. दिनांक 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षाची कलमे दिलेली आहेत. पाहायचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारतीय न्याय संहिता. भारतीय न्याय संहिता. पहा दिनांक 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी भारतीय न्याय संहिता हा जो कायदा आहे तर या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व त्याबद्दलची शिक्षाबद्दलची कलमे त्यामध्ये सांगितलेली आहेत. पहा पुढचा प्रश्न रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक ॲसॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 AK-203. पहा AK-203 ह्या रशियन बनावटीच्या आधुनिक ॲसॉल्ट रायफलचं उत्पादन आपल्या भारत देशामध्ये केलं जात आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 इथं आपले योग्य उत्तर असणार आहे. पहा पुढचा प्रश्न चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लॅडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आपला भारत देश. पहा मित्रांनो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश आपला भारत देश ठरलेला आहे. आणि चंद्रावर उतरणारा अमेरिका रशिया आणि चीन नंतर आपला चौथा देश हा भारत देश इथं ठरलेला आहे. पहा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर म्हटलं की आपला भारताचा पहिला क्रमांक असणार आहे देशामध्ये. आणि चंद्रावर जर उतरण्यामध्ये विचारलं तर आपला भारत देश हा 4थ्या क्रमांकावर असणार आहे. तर पहा पुढचा प्रश्न कोणत्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनीने ग्रीसमध्ये पहिला क्लाउड क्षेत्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुगल. पहा गुगल तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनीने ग्रीसमध्ये पहिले क्लाउड क्षेत्र स्थापन करण्याची घोषणा इथं केलेली आहे. ती म्हणजे गुगलने. पर्याय क्रमांक 3 इथं आपले योग्य उत्तर असणार आहे. पहा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतलेला आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सांगली. पहा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामधील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर
करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. पहा पुढचा प्रश्न. कोणत्या देशाची ऑलिव्हिया स्मिथ ही महिला फुटबॉलपटू इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू ठरलेली आहे? पाहायचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॅनडा. पहा कॅनडा देशातील ऑलिव्हिया स्मिथ ही महिला फुटबॉलपटू इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू ठरलेली आहे. पहा पुढचा आणि शेवटचा प्रश्न. भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तार च्या अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? तर पाहायचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विशाखापट्टणम. पहा भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तारच्या अनावरण विशाखापट्टणम या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथे आपले योग्य उत्तर असेल. तर पहा पोलीस भरतीसाठी आपण सर्व पदांसाठी ही प्रश्नपत्रिका सिरीज इथं सुरू केलेली आहे. पहा जर सुरू केलेले आहे. पहा आज होता भाग दुसरा. जर भाग कोणी पाहिला नसेल तर त्यांनी नक्कीच ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तिथं मी एक लिंक देतो, तिथून तुम्ही ती लिंक उघडायची आहे आणि भाग पहिला आणि हा भाग दुसरा हे दोन्ही भाग तुम्ही पाहायचे आहे, जेणेकरून तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथे नक्कीच करायचं आहे. तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे.